तर ओम साईराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. आता काही तुम्ही म्हणत असतील संध्याकाळी 6 वाजता कुठं निघाला तर आज आपली नवीन जे सैल होती तुम्हाला माहितच आहे. त्याच्यामुळे आपण चाललो होतो गाड्या आपल्या दोन्ही घेऊन ड्रायव्हर मामाच्या इथं पुजायला. भाई आपल्या गाड्या एका मागे एक जर रोडवर चालले ना लाखी लोक आपल्या गाड्यांना बघत होते. ते पण मला पण लय भारी वाटायचं बघा. मग काय आपण निघलो पोहेगावच्या. आता पोहेगावला जायला एवढा टाइम नव्हता लागणार, पण मग म्हणलं आता गपक्यान जाऊन गपक्यान घरी यावं, कारण की आपल्या घरी येऊन अभ्यास पण करायचा होता. मग काय आपण पोहोचतो तर पहा मग हा व्हिडिओ. गाईज आपण पोहोचलो बघ पोहे गावात, पण नेमकं अडचण अशी झाली की इथं भली मोठी फांटी होती, ती डायरेक्ट काचीला धडकत होती. त्याच्यामुळे मकर जपू घ्यावं लागत होती. पण आपल्याला पहिल्याच दिवशी बोनी आली बघ, गाडीवर डायरेक्ट स्क्रॅच पडले भाई. मग काय तिथून निघलो डायरेक्ट ड्रायव्हर मामाच्या घराच्या. बरं ते जाऊ दे म्हणलं, लगेच ड्रायव्हर मामा त्यांनी लगेच फटाके लावले. म्हणे आपल्या गावात गाडी आली म्हणलं, थोडे फटाके बिटाके लावाच लागते ना आपल्याला. मला सगळेजण म्हण तू आहे बाजूला, तू फक्त शूट घे म्हणे, फोटो बिटो आम्ही काढून घेऊ म्हणे, तू नको येऊ म्हणे गाडी पैसे. मग काय बिना टाइमपास करायला हारबेर लावून घेतला आपण गाडीला. मी लागलो भाई आपापल्या शूटला. मग काय ड्रायव्हर मामा त्यांनी लगेच पप्पाला शालन बुके देऊन लगेच सत्कार केला. म्हणे गाडीचे मला केले म्हणे, सत्कार करावाच लागला. मग काय आपला झालं निघायचं टाइम. मग आता निघायचं टाइमला ड्रायव्हर मामा म्हणे शेवटचे फटाके होऊनच जाऊ द्या. मग लावले हो फटाके त्यांनी. मग काय भाऊ निघालो आपण आपल्या घराच्या. आपल्या आज दोन्ही गाड्यांची पूजा मागतच पडली भाऊ आपल्याला. आपल्या दोन्ही गाड्या बिना कारण घसल्या भाऊ.